नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम. मित्रांनो, सेक्टर नंबर 12मध्ये मी राहायला आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहेच. ह्या ठिकाणी जवळपास 45 बिल्डिंग्स आहेत आणि या ठिकाणी तुम्ही जर आता ह्या कंडिशनला पाहाल तर सर्वत्र पूजा अर्चा करण्याचा धुमधडाका सुरू आहे. कारण ह्या बिल्डिंगला म्हणजे सर्वांना ताबा मिळून जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. प्रत्येकाला ताबा मिळण्याची डेट ही मात्र वेगळी होती. जून महिन्यामध्ये प्रत्येकाला असा डेच्या फरकाने हा ताबा मिळत गेला. त्याच्यामुळेच या सेक्टर नंबर 12मध्ये प्रत्येकजण अतिशय उत्साहामध्ये एखाद्या दिवाळी, दसरा यासारखे उत्सवासारखे एक जल्लोष साजरा करत आहे, पूजा अर्चा करत आहे, आपला आनंद व्यक्त करत आहे. सर्व लोक त्यानिमित्ताने एकत्र येत आहेत. अनेक जातीचे लोक ह्या बिल्डिंगमध्ये राहतात, परंतु अतिशय एकोपाने राहतात. खूपच छान एक चैतन्य निर्माण झालेलं आहे ह्या सर्व लोकांच्यामध्ये. खूपच छान वाटतं बघून हे. तर काही प्रसंग मी टिपलेले आहेत, काही व्हिडिओ मी घेतलेले आहेत, तर मी तुम्हाला ते सर्व शेअर करतो. आपण ते पुढे बघूया. तर मित्रांनो, की घर घेणं हा प्रत्येकाच्या लाईफमधला एक अतिशय खूप मोठा एक अचिव्हमेंट आहे. एक स्वप्न असतं की पुण्यामध्ये आल्याच्यानंतर घर घेणं हे प्रत्येकाचं जे स्वप्न असतं, तर ते स्वप्नांचा पाठलाग करताना किती त्रास होतो, किती संयम ठेवावा लागतो, तर याला देखील खूप महत्त्व आहे. कारण खूप परिश्रम किंवा अनेक वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. आपला पेमेंट तसा असावा लागतो, तसं स्वतःला आपण ते पात्र बनवून घ्यावं लागतं आपल्याला. आणि एक वेळ अशी होते की आपण त्यासाठी पात्र होतो, प्रयत्न करतो. तर ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांचं स्वप्न या सेक्टर नंबर 12मध्ये साकार झालेलं आहे ते खरोखर सर्व लोक भाग्यवान आहेत. कारण इतका मोठा स्पेस PMRDA म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेला खूप मोठा स्पेस आहे. इतका स्पेस तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट ठिकाणीसुद्धा बघायला मिळणार नाही. प्रायव्हेट ठिकाणी बिल्डर हा ज्याप्रमाणे अतिशय कमी जागेमध्ये कमी छोटंसं गार्डन वगैरे तो अतिशय कंजेस्ट म्हणजे कमी जागा तो बिल्डिंग उभा करतो आणि पैसा कमवतो, मोकळा होतो. परंतु ह्या ठिकाणी मात्र तुम्ही बघाल तर जवळपास 2 ते 4 गार्डन आहेत, ऑलरेडी आहेत. आणि 2 बिल्डिंगमध्ये भरपूर स्पेस आहे. खूप छान सर्व काही सोयी दिलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी गॅस कनेक्शनची एक लाईन आहे ती पण दिलेली आहे. समोर दाखवायचं, समोर हे दिलेले आहे. बाजूला सोलरचं पॉईंट दिलेला आहे. सध्या तोही यूजमध्ये आहे. तर अशा बऱ्याच फॅसिलिटी दिलेल्या कमी खर्चामध्ये, कमी याच्यामध्ये. ज्यांना ह्या ठिकाणी घरं मिळाली ती लोक खरोखरच लकी आहेत, भाग्यवान आहेत मित्र हो. तर बघूया आपण की मला खूप आनंद वाटतो की जेव्हा दुसऱ्या बिल्डिंगमध्ये लोक पूजा करतात तेव्हा खूपच मला आनंद वाटतो. कारण मला माहिती आहे की घराचं स्वप्न काय आहे ते. तर हे स्वप्न साकार होताना त्याला कितीतरी मनावरती संयम ठेवून त्यांनी आपले अनेक वर्ष त्यासाठी घालवलेले असतात. खूप मेहनत असते, जिद्द असते, परिश्रम असतात. पण अख्खा आयुष्य तो या घराकरता खर्च करतो. हे ज्याला घर नाही किंवा ज्याने आत्ता जस्ट घर घेतलेलं आहे फक्त त्यालाच ही वेदना, ही व्यथा त्याला कळू शकते. जे श्रीमंत आहेत किंवा त्याबद्दल काहीच जास्त कळणार नाही आहे. पण मित्रांनो, जे लोक कष्टाने वरती आलेले आहेत, ज्यांनी आपल्या स्वकष्टाने जेव्हा हे घर घेतलेलं आहे त्यांनाच याची जाणीव असणार आहे. तर बघूया आपण त्या ठिकाणी कशा प्रकारे लोक सजावट किंवा जल्लोष करतात ते थोडेसे प्रसंग आपण बघूया. चला मित्र हो, मी सिद्धगड या बिल्डिंगमध्ये राहतो. 11व्या मजल्यावरती मी आहे. तर आता गॅलरीमधून मी तुम्हाला समोर आमच्या बिल्डिंग आहे ती म्हणजे A6 नळदुर्ग नावाची बिल्डिंग तुम्ही बघताय. खूपच सुंदर ही बिल्डिंग आपल्याला दिसते तुम्हाला. हे बघा, वरती नाव पण आहे A6 नळदुर्ग म्हणून. तर खूपच सुंदर असा कलर आहे, पिवळा आणि ऑफ व्हाईट दोन्हीचं एकत्र करून हा कलर मारलेला आहे. आमचा हा प्लॉट नंबर 2 आहे. या प्लॉट नंबर 2मध्ये एकूण 4 अशाच कलरच्या बिल्डिंग आहेत. आणि मी तुम्हाला वरून हे सर्व लाईव्ह दाखवत आहे. तुम्ही खाली बघू शकाल. खाली खूपच सुंदर रांगोळी घातलेली आहे. डाव्या साईडला त्यांचं ऑफिस आहे. काही चेअर त्या बाजूला मांडलेल्या आहेत आणि चेअरवरती काही मंडळी बसलेली आहेत. आणि काही स्त्रिया, महिला, लहान मुले आता फ्लॅटमधून हळूहळू बाहेर येत आहेत. आणि काही मंडळी कामाला आहेत अजून. काही लोक कामावरून येत आहेत, काही लोक तयारी करत आहेत. या ठिकाणी पूजा अर्चा विधी सुरू झालेला आहे. आवाज येतो पूजा करण्याचा आणि सर्वच तयार झालेले आहे. आता फक्त वाट बघत आहे ते काही लोक कामावरून येण्याची किंवा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याची. तर
हा उत्सव किंवा हा उत्साह सर्वच लोक साजरा करण्याकरता हळूहळू हे बघा खूपच छान सुंदर असे रांगोळी आपल्याला बघता येईल. लोक आता हळूहळू जमत आहेत. काही लोक आपापल्या कामात बिझी आहेत. हे सर्व जे नियोजन आहे ते करणारे मंडळी पण वेगळे आहे. मित्र हो, हे बाजूला हा रोड खूपच छान आहे. तर असं बघता बघता आम्ही थोडंसं आणखी पुढे गेलो. हे बघा मंडळी अजून खाली येत आहेत. लोक आता जमत आहेत. गर्दी वाढत चाललेली आहे. आणि ह्या बिल्डिंगच्या वर्धापना दिनानिमित्त ज्येष्ठ एका व्यक्तीकडून केक कापला गेला. हेच त्याचे एक वैशिष्ट्य आहे. वरिष्ठ लोकांना मान दिला जातो, हे खूप चांगलं आहे. आता मी खाली आलो आणि एक त्यांचा व्हिडिओ घेतला मी. हे बघा सर्वच लोक जमलेले आहेत. सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने इथे खाली जमलेले आपल्याला दिसतील. बघा ज्येष्ठाकडून हा केक कट होतोय. मित्र हो, त्यांनी सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली होती. आता आम्ही शतपावली करण्याकरता बाहेर पडलो तर समोर बघतो तर समोर देखील काही बिल्डिंग वेगवेगळ्या रंगाने झगमगाट आपल्याला दिसेल. त्याही ठिकाणी पूजा अर्चा सुरू आहे. प्रत्येकाने आपल्या बिल्डिंगला वेगवेगळ्या रंगाने सजवलेलं आपल्याला दिसेल. ही बघा खूपच सुंदर अशी बिल्डिंग. आता आम्ही ह्या गार्डनला वळसा मारून जातोय. बाजूला हे खूप या दगड आपल्याला हे दिसेल की काही भाग हा अजून हा कामाचा राहिलेला आहे. बाकी काम शिल्लक आहे. ह्या कंपाऊंडच्या साईडला तुम्ही बघू शकाल. आणि ह्या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला झाडे लावलेली आहेत. खूपच सुंदर अशी झाडे आहेत. आणि या खाली वाकलेल्या झाडाला एक लाकूड बांधून सपोर्ट, हे बघा सपोर्ट दिलेला आहे झाड खाली वाकू नये म्हणून. खूपच छान जुगाड केलेला आपल्याला दिसेल. तर आता आम्ही पुढे चाललोय. पुढच्या एक बिल्डिंग आहे. थोडंसं आम्ही जेवण केलं की शतपावली करण्याची आमची सवय. आम्ही फिरून बघतो पुढे काय काय चाललेलं आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा एका बिल्डिंगमध्ये खूपच छान सुंदर सजावट केलेली आहे. पूर्ण बिल्डिंग हे रंगाने उजळून निघालेलं आपल्याला दिसेल. बघा किती रंग आहेत बघा. ग्रीन आहे, पिंक आहे, येल्लो आहे. हे बघा हा पूर्णपणे हा ब्लू कलर तयार झालेला आहे. पुन्हा पिंक होतो. असे खूपच मॉडिफिकेशन आधुनिक दुनियामध्ये, आधुनिक युगामध्ये हे सर्व काही चेंजेस, लायटिंगचे चेंजेस आपल्याला दिसतील. बघा खाली हे सर्व फोकस खालून त्यांनी हे सर्व तयार केलेलं आपल्याला दिसेल. अशा प्रकारे हा रंग रिफ्लेक्ट होतो आणि तो पूर्ण बिल्डिंगवरती रिफ्लेक्ट होतो आणि बिल्डिंग खूपच छान सुंदर दिसते. आणि ह्या ठिकाणी बिल्डिंगच्या बाजूला बाहेर जागा मोकळी आहे. त्याचं काम होणं बाकी आहे. ह्या कंपाऊंडच्या बाजूला बरंच काही काम शिल्लक आहे. ते लवकर होईल. आणखी खूपच छान सुंदर. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्र हो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी हॅपी राहण्याचा प्रयत्न करा, परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन असंच एका ब्लॉगवर. सर्वांना बाय, धन्यवाद, थँक्यू.